व्हॅनिटी व्हॅन काहीतरी म्हणतात त्याला, अंबादास दानवेंनी विकत घेतली आणि त्याचं पूजा खैरेंच्या हस्ते केली. कॉम्प्रोमाइज झाला असावं, खैरेंनी आशीर्वाद द्यावा, दानवेने पुढे चालावं, असं करायचं त्यातला संकेत असा किंवा संदेश असावा, सांगता येत नाही. भांडणं मिटले याचा अर्थ कोणीतरी एकाने कॉम्प्रोमाइज केलं हा त्याचा अर्थ होतो. चंद्रकांत खैरे आणि दानवे यांच्यामध्ये गेले अनेक वर्षांपासून काही काही कुरबुर होत्या, मात्र अनेक वेळा ते एकत्र येतात, तसे आजही एकत्र आहेत. आज आमच्याकडे संभाजीनगरमध्ये व्हॅनिटी व्हॅन काहीतरी म्हणतात त्याला, अंबादास दानवेंनी विकत घेतली आणि त्याचं पूजा खैरेंच्या हस्ते केली. याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. खैरेंना त्यांच्या ज्येष्ठत्वाचा सन्मान त्यांनी करायचा प्रयत्न केला आहे. मी का गाडी घेतली तर माझ्या गाडीमध्ये मीच बसणार आहे, मी शेजाऱ्याला बसवणार नाही. म्हणून लोकसभेच्या प्रचारासाठी कदाचित अंबादास दानवेंनी ती गाडी घेतली असावी. आणि जर ते एकत्र आले तर आम्हाला कुणामध्ये भांडण लावायचा काही प्रश्न येत नाही. परंतु मला असं वाटतंय की तयारीचा हा एक पूर्व भाग असावा. खैरेची समजूत कदाचित वरच्यांनी काढली असावी, म्हणून त्यांनी आज तो एकत्रित पाहायला मिळाले ते चित्र आहे. पण खासदारकी खैरेंनाच मिळणार यावर मात्र स्पष्टता दानवेंनी अजूनपर्यंत व्यक्त नाही केलेली. व्हॅनिटी व्हॅन आणली, ती काय उगाच फिरायला आली का मेकअप करण्यासाठी आणली? त्यांना फिरायचंय. मी गाडी घेतली तर माझ्या गाडीमध्ये मीच फिरणार ना. खैरेंना आशीर्वाद देण्यासाठी त्यांनी पूजा त्याच्या हस्ते केलेली आहे. म्हणून चिंता करू नका, अंबादास दानवेची तयारी जोरदार चालू असं एकत्र चित्र दिसतंय. पण ते जर दोघं एकत्रित आले तर तुमच्या उमेदवारीला ते एक चॅलेंज होईल. त्यांचे भांडण तेवढं फायदा, पण ते मैत्री झाली तर तुम्हाला नुकसान. ते दोघं एकत्रित आले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. आमची निवडणूक कशी लढायची, कशी जिंकायची हे आम्ही ठरवू. त्यांनी त्यांची निवडणूक कशी लढायची आणि कशी जिंकायची ते ठरवतील. आणि निवडणुकीमध्ये कुणाला मतदान करायचं हे जनता ठरवेल. म्हणून जनतेला ठरवू द्या. तुम्ही स्वतःहून स्वतःला डिक्लेअर करून घेऊ देऊ नका. जनता ही कुणाला मतदान करायचे त्यांनी म्हणून ठरवलेलं आहे. त्यांना ज्यांना मतदान करायचंय तेच खासदार होतील, बाकीचे होणार नाही, हे तेवढंच खरं आहे. पण मातोश्रीवर पदाधिकाऱ्यांची जी बैठक झाली त्यातील 90% लोकांनी चंद्रकांत खैरेंच्या उमेदवारीला पसंती दिली. अंबादास दानवे तयारी करत आहेत या म्हणण्याला किती मातोश्रीवर काय झालं याबद्दल मला कल्पना नाही. ते मातोश्रीच्या अंतर्गत बाब आहे. अंबादास दानवे सुद्धा एक जबाबदार विरोधी पक्षनेता आहे. खैरेही मागचे 4-5 टर्म खासदारकीचे त्यांनी काढलेले आहेत. परंतु कुठं थांबावं कुठं चालावं याबाबतचा निर्णय हे त्यांच्या पक्षातले नेते घेतील. म्हणून त्याच्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही. आज दोघेही नेते एकत्रित आले, आनंदीत पाहायला मिळाले. कॉम्प्रोमाइज झाला असावं, खैरेने आशीर्वाद द्यावा, दानवेने पुढे चालावं, असं करायचं त्यातला संकेत असा किंवा संदेश असावा. खैरे लोकसभा लढवणार नाही सांगता येत नाही ना, सांगता येत नाही. भांडणं मिटले याचा अर्थ कोणीतरी एकाने कॉम्प्रोमाइज केलं हा त्याचा अर्थ होतो. आणि खैरेंना एवढं मोठेपण देणं किंवा एवढा आदर सन्मान करणं हे अंबादास सारखं दानवे सारखा माणूस इतका सहजासहजी करणार नाही.